नमस्कार मित्रांनो, घरकुल योजना 2024 ज्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा लाभार्थ्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत। अर्ज कोणता भरायचा, कोणत्या ठिकाणी भरून द्यायचा, अर्ज कोणता आहे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यानंतर लाभार्थी प्रतिज्ञापत्र कोणता आहे व कशा पद्धतीने भरायचा, ग्रामसेवक शिफारस पत्र जे आहे कोणता आहे व कशा पद्धतीने भरायचा, त्यानंतर गट विकास अधिकारी यांच्याकडून घरकुल मंजुरीसाठी जो शिफारस पत्र लागतो तो कोणता आहे व कशा पद्धतीने भरायचा, या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, कोणत्याही जिल्ह्यातील लाभार्थ्यांना या घरकुल योजनेचा लाभ सहजरित्या मिळवता येतं। महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली। या योजनेचा शासन निर्णय जो आहे 28 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा जो शासन निर्णय आहे सविस्तररित्या माहितीचा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहेत, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पाहू शकाल। आता मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न येतोय, मोदी आवास घरकुल योजनेमध्ये आम्हाला अर्ज करायचा आहे, मग अर्ज उपलब्ध नाही आहे। तर अर्ज उपलब्ध नसेल तर या ठिकाणी या अर्जाचा जो PDF आहे तो सुद्धा मी तुम्हाला देणार आहे। आणि अर्ज हा कशा पद्धतीने भरायचा, घरकुल लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा लागतो, त्यानंतर मोदी आवास घरकुल योजनेसाठी एक लाभार्थी प्रतिज्ञापत्र द्यावा लागतो, तो प्रतिज्ञापत्र कशा पद्धतीने भरायचा, त्यानंतर ग्रामसेवक शिफारस पत्र जे आहे ते कशा पद्धतीने असते, त्यावरती काय माहिती भरायची असते, या संदर्भात सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया। त्यानंतर गट विकास अधिकारी यांचे घरकुल मंजुरीसाठी शिफारस पत्र एक लागतो, तो शिफारस पत्र सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे। 4 फॉर्म आहेत, अवघ्या सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी या ठिकाणी सांगून देतोय। पूर्ण माहिती पहा, अर्जाचा PDF काढा आणि ज्या ठिकाणी सातारा जिल्हा तुम्हाला या ठिकाणी दिसतंय या अर्जावरती त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकून द्यायचं आहे। मित्रांनो, पूर्ण समजून घ्या। आता ग्रामपंचायत तुमची टाकायची आहे, त्यानंतर जो तुमचा तालुका आहे तो तालुका इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं सातारा जिल्हा म्हणून दिसत आहे, या सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचं जिल्हा टाकायचा आहे। आता टाकायचं कसं हा प्रश्न अनेकदा अनेक लाभार्थ्यांना येत असतो। तर मित्रांनो, एक चिठ्ठी घ्यायची पांढरी, ते चिठ्ठी त्यावरती ठेवायची त्या जिल्ह्यावरती आणि झेरॉक्स काढून घ्यायचं। 2 ठिकाणी सातारा जिल्ह्यांचं नाव दिसेल त्या ठिकाणी मग परत तुम्हाला पेनीनं तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा इथं भरून टाकायचा आहे। आणि त्यानंतर पंचायत समिती जी आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा तालुका आहे त्या तालुक्याचं नाव या ठिकाणी टाकून द्यायचं आहे। आणि विषयामध्ये सांगण्यात आलेले पहा, मोदी आवास घरकुल योजना अंतर्गत घरकुलचा प्रस्ताव मंजूर करणे बाबतचा हा अर्ज आहे। मित्रांनो, पूर्ण समजून घ्या। सर्वप्रथम वरील विषयास अनुसरून कळवतो की ग्रामपंचायत येथील खालील लाभार्थी, कोणता ग्रामपंचायत मधील लाभार्थी आहे त्या ग्रामपंचायतचं नाव टाका। त्यानंतर मोदी आवास घरकुल योजनेमध्ये पात्र असून त्याचा घरकुलचा प्रस्ताव मंजूर करण्यास ग्रामसभेची निवड करून शिफारस केली आहे। मित्रांनो, ध्यानात ठेवा। त्यानंतर लाभार्थ्याचं पूर्ण नाव टाका, वय टाका आणि त्यानंतर त्या लाभार्थ्यांचं गाव, त्यांचे वाडी नाव, जे काही वाडी असेल, तांडा असेल, वस्ती असेल त्याचं नाव टाका। त्यानंतर तालुका टाका। त्यानंतर लिंगमध्ये स्त्री पुरुष तृतीयपंथी जे काही आहे ते टाका, टिक मार्क करू शकाल। त्यानंतर विवाहित लाभार्थी आहे का, अविवाहित आहे, कुमारिका आहे का, अन्य आहे। आता यामध्ये अन्यामध्ये घटस्फोटित असेल, विधवा असतील, हे लाभार्थी यामध्ये येऊ शकतात। जो लाभार्थी आहे तो लाभार्थी त्या ठिकाणी इथं टाकायचा आहे। आणि प्रवर्ग ध्यानात ठेवा, इतर मागास प्रवर्गासाठी अर्ज तुम्हाला करायचा आहे। आता यामध्ये सांगण्यात आलेलं आहे जात आहे। आता उपविभागीय अधिकारी यांच्याकडील जातीच्या दाखल्यानुसार प्रत्यक्ष जात नमूद करावी लागणार आहे तुम्हाला। तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे। आता त्यानंतर सांगण्यात आलेली जी पुढची माहिती आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आवास प्लस प्रतीक्षा यादीमध्ये नाव असल्यास ID क्रमांक तुम्हाला जो 9 अंकी आहे तो ID क्रमांक या ठिकाणी लिहून द्यायचा आहे। आणि त्यानंतर 7व्या नंबरचा जो ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच आवास प्लस सिस्टीम द्वारे रिजेक्ट यादीमध्ये नाव असलेस
किंवा असल्यास ID क्रमांक तुम्हाला इथं 9 अंकी टाकायचा आहे, नसेल तर नाही म्हणून टाकून द्या, असेल तर इथं तो ID नंबर इथं टाकून द्या। त्यानंतर 8वा पॉइंट, वरील अनुक्रमांक 6 व 7 व्यतिरिक्त पात्र लाभार्थी आहे काय, होय किंवा नाही हे या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायचं आहे। ग्रामसभा शिफारस ठराव क्रमांक जो आहे तो क्रमांक इथे लिहायचा आहे, त्यानंतर दिनांक, महिना आणि इथं इसवी सन टाकून द्यायचं आहे। आता 10वा क्रमांक आहे, घरात कोणीही कमवत नाही अथवा विधवा, परित्यक्ता, त्यानंतर महिला कुटुंब प्रमुख यापैकी कोणी आहे का, असेल तर टाका, नसेल तर काही गरज नाहीये। त्यानंतर 11वा पॉइंट आहे, लाभार्थी कुटुंबात कोणता सदस्य 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर होय करा, नसेल तर नाही असू द्या। लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्यातील किमान 15 वर्ष वास्तव आहे का, होय किंवा नाही टाकायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर 100% तुम्हाला 15 वर्षापेक्षा जास्त वास्तव असणं आवश्यक आहे। त्यानंतर 13वा पॉइंट आहे, तहसीलदार यांची रक्कम ₹1,20,000 चे मर्यादित उत्पन्नाचा दाखल्यानुसार उत्पन्न तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। बघा, 1,20,000 च्या मर्यादेमध्ये तुमचं या ठिकाणी जो उत्पन्न आहे तो तुमच्याकडे तहसीलदारांचं असणं आवश्यक आहे। आता त्यानंतर पुढचा पॉइंट सांगण्यात आलेला आहे, लाभार्थी कुटुंबाकडे महाराष्ट्र राज्यात पक्के घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र घेऊन खात्री केली काय। आता तुमच्याकडे जर पूर्वीचा पक्का घर असेल किंवा तुमच्याकडे घर नाही, तर तुमच्याकडे घर नसेल तर त्याचा प्रतिज्ञापत्र तुम्हाला ग्रामसेवकडून घ्यावा लागतो। तो प्रतिज्ञापत्र सुद्धा तुम्हाला मी खाली सांगणार आहे, तो कशा पद्धतीने भरायचा याचा पूर्ण माहिती सुद्धा देणार आहे। मित्रांनो, होय किंवा नाही मध्ये टाका। त्यानंतर 15वा पॉइंट सांगण्यात आलेला आहे, लाभार्थी कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीची घरकुल बांधकामासाठी योग्य अशी किमान 25 चौरस मीटर जागा आहे का। बघा, ध्यानात ठेवा, जागा नसेल तर तुम्हाला पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत घरकुल जागा खरेदीसाठी 50,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। यासाठी सुद्धा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी सविस्तर माहितीचा व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे, तुम्ही नक्की पाहून घ्या। जर तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी जागा नसेल तर, असेल तर काही गरज नाही आहे। आता पुढे जी माहिती देण्यात आली आहे ती सुद्धा समजून घ्या। मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु तुमचे सर्व शंका दूर होणार आहेत आणि अर्ज पूर्ण डिटेल्स तुम्हाला समजून येणार आहे आणि अर्ज तुमच्या त्रुटीमध्ये नक्की पडणार नाही। आता इथं 16वा पॉइंट सांगण्यात आलेला आहे की कच्च्या घरांचा खुल्या जागेचा क्रमांक, ग्रामपंचायत मिळकत क्रमांक, नगर भूपापन क्रमांक, सर्वे नंबर, गट नंबर। आता अनेक लाभार्थ्यांचा असा आहे, नमुना नंबर 8 मध्ये नोंदणी आहे, तो नमुना नंबर 8 चा तुम्हाला फॉर्म या ठिकाणी जोडता येईल या अर्जासोबत किंवा नंबर टाकू शकाल। अनेक लाभार्थ्यांचं सर्वे नंबर किंवा गट क्रमांकला नाव दिलेलं आहे, 7/12 काढून सुद्धा तुम्ही इथं जोडू शकाल। आता त्यानंतर 17वा नंबरचा पॉइंट आहे, सामायिक जागा असल्यास उर्वरित मालकाचे संमती पत्र आहे का। आता इथं चतुर्सीमा व जाणे येण्याच्या रस्त्याचा उल्लेख, जाणे येणे जे रस्ता आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी असायला पाहिजे। मित्रांनो, अनेक असे लाभार्थी आहेत, सामायिक जागा आहे, कोणाच्या तर मालकाकडून तो जागा घेऊन त्या ठिकाणी घर बांधतोय, त्यासाठी तुम्हाला संमतीपत्र आवश्यक आहे। संमतीपत्र तुमच्याकडे लागतेच, हमखास आहे। मित्रांनो, याशिवाय जर तुमच्या स्वतःची जागा नाही, दुसऱ्याच्या जागेवरती तुम्हाला घर बांधायचं आहे, तुमच्या वडिलांची जागा आहे किंवा तुमच्या आईची आहे, सोयरेदाराने दिलेली आहे, तर ते तुम्हाला मालकाची संमतीपत्राचा तुम्हाला या ठिकाणी उल्लेख लागतो। आता त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो पॉइंट आपण समजून घेऊया, पूर्ण माहिती समजून घ्या। 18वा पॉइंट आहे, स्वतःची जागा नसल्यास आता तो लाभार्थी काय केलं पाहिजे, स्वतःची जागा नाही आहे, मग त्यासाठी काय केलं पाहिजे, कोणत्या मार्गाने जागा उपलब्ध करणार आहेत त्याचा तपशील सोबत तुम्हाला दिलेला आहे। आता ज्या लाभार्थ्यांना जागा नाही त्या संदर्भात सुद्धा पुढे एक अर्ज देण्यात आलेला आहे, तो अर्ज सुद्धा आपण समजून घेऊया। मित्रांनो, त्यानंतर 19वा पॉइंट आहे, लाभार्थी कुटुंबास यापूर्वी घरकुल बांधकामासाठी कोणत्याही शासकीय योजनेतून अनुदानाचा लाभ दिलेला आहे का। आता असेल तर होय करा, नसेल तर नाही। आतापर्यंत तुम्हाला घरकुल योजनेमध्ये अनुदान किंवा लाभ मिळालेले नाहीये तर इथं नाही म्हणून बिंदास टाकून द्या, काळजी करण्याची गरज नाहीये। आता मेन असा या ठिकाणी पॉइंट येतोय, तो म्हणजे 20व्या पॉइंट मध्ये। आता बघा, राष्ट्रीयकृत बँकेतील बचत खाते आधार लिंक केलेले बचत खाते असावे, कर्ज खाते देऊ नये। आधार लिंक जर असेल, ज्या ठिकाणी आधार लिंक असेल त्या बँकेचा तुम्हाला इथं पूर्ण डाटा जोडायचा आहे। सर्वप्रथम बँकेचे नाव टाका,
त्यानंतर शाखा टाका आणि बचत खाते क्रमांक जो आहे व्यवस्थित या चौकोन डब्यामध्ये लिहून घ्या आणि त्यानंतर IFSI कोड सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे आणि जॉब कार्ड क्रमांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। आता जॉब कार्ड हा कशा पद्धतीने मिळवायचा, कोणत्या ठिकाणी डाउनलोड करायचा या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहे। घरकुल संदर्भातील एक स्पेशल प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आहे, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सर्व पाहू शकाल। आता त्यानंतर आधार कार्ड क्रमांक, मतदान ओळख क्रमांक जो पत्र आहे त्याचा क्रमांक टाकायचा आहे, आधार किंवा मतदान दोन्हीपैकी एक क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर लाभार्थी मोबाईल क्रमांक तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे। मित्रांनो, एवढा पॉइंट आपण या ठिकाणी सविस्तररित्या समजून घेतलेला आहे। आता आपण पुढे समजून घेऊया। आता सोबत आवश्यक कागदपत्रे तुम्हाला काय काय जोडायची आहेत हे समजून घ्या। सर्वात महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी येतो, अनेक लाभार्थी या ठिकाणी अर्ज करत असताना त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसतात, त्यासाठी ते लाभार्थी त्रुटीमध्ये पडतात। आता बघा, सोबत आवश्यक कागदपत्रे कोणकोणते जोडायचे आहेत, इतर मागास प्रवर्ग जातीचा दाखला, त्यानंतर ग्रामसभा शिफारस, त्यानंतर आता पुढे समजून घ्या लाभार्थी नमुना अर्ज जागेच्या फोटोसह, महाराष्ट्र राज्याचा 15 वर्षाचा वास्तवाचा रहिवासी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। शिधापत्रिका पहिल्या व शेवटच्या पानांची तुम्हाला झेरॉक्स यासोबत जोडायचं आहे। त्यानंतर 1,20,000 रुपयांचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांचा जोडायचा आहे। त्यानंतर जागेचा उतारा म्हणजे नमुना नंबर 8 तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। जर कोणाकडून जागा तुम्ही सहमतीपत्रावरती घेतात, सामायिक क्षेत्र आहे, तर त्या सहमतीपत्राचा एक बाउंडवरती तुम्ही सहमतीपत्र लिहून घेऊ शकता। त्यानंतर लाभार्थी प्रतिज्ञापत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, तो लाभार्थी प्रमाणपत्र तुम्हाला सुद्धा पुढे मी देणार आहे, तो कशा पद्धतीने भरायचा त्या संदर्भात सुद्धा मी माहिती तुम्हाला पुढे देणार आहे। मित्रांनो, त्यानंतर राज्यात कुठेही पक्के घर नसेल व यापूर्वी शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतला नसेल याबाबतचा तुम्हाला एक प्रमाणपत्र जोडायचं आहे, तो सुद्धा समोर देण्यात आलेला आहे। होय किंवा नाही मध्ये तुम्ही वरती टिक केलेला आहात म्हणजे अर्ज देण्याची गरज नाही। मनरेगा जॉब कार्डचा तुम्हाला जो छायाप्रत आहे म्हणजे झेरॉक्स आहे तो जोडायचा आहे, जॉब कार्डचा तुम्हाला झेरॉक्स असणं आवश्यक आहे। त्यानंतर आधार कार्डचा झेरॉक्स असेल, मतदान कार्डचा झेरॉक्स असेल तुमच्याकडे तर ते सर्व लावायचे आहेत। राष्ट्रीयकृत बँकेचे तुमच्याकडे जे बँक पासबुक आहे त्याच्या झेरॉक्स तुम्हाला यासोबत जोडायचे आहे। त्यानंतर घरकुल बांधकाम करावयाच्या जागेचा कच्चे घराचा उतारा तुम्हाला यासोबत जोडायचा आहे। लाभार्थी कुटुंबात कोणत्याही सदस्य 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्यास त्याचा प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे। त्यानंतर सर्व छायाप्रतीवर लाभार्थ्याची स्वाक्षरी आवश्यक आहे। मित्रांनो, ध्यानात ठेवा, जेवढे तुम्ही अर्ज जेवढे कागदपत्र या अर्जासोबत जोडणार आहात त्या सर्व कागदपत्रावरती तुमची सही करून घ्यायची। सही येत नसेल तर अंगठा मारून द्यायचा आहे आणि या अर्जासोबत सविस्तर जोडून द्यायचं आहे। आता मित्रांनो, त्यानंतर आता पुढे माहिती समजून घ्या। आता त्या लाभार्थ्यांचा पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि ग्रामसेवक सही शिक्का या ठिकाणी घेऊन टाकायचा आहे आणि ग्रामसेवकचा मोबाईल नंबर इथं परत टाकून घ्यायचंय। आता मोबाईल नंबर ग्रामसेवकचा का आवश्यक आहे, कारण ग्रामसेवकला भरपूर प्रमाणात विचारपूस केली जाते, त्यासाठी ग्रामसेवकचा या ठिकाणी मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे। पंचायत समिती कार्यालयाने खालील माहिती भरावी। आता ही तुमची माहिती नाही, पंचायत समिती कार्यालयाची माहिती आहे ती त्या ठिकाणी भरेल। आता त्यानंतर आता बघा समजून घ्या, आता दुसरा या ठिकाणी जो अर्ज येतो तो आहे मोदी आवास घरकुल योजना अंतर्गत घरकुलचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांचा फोटोसह अर्ज जो आहे तो इथं भरून द्यायचा आहे, दिनांक टाका। त्यानंतर इथं समजून घ्या, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायतचं नाव, तालुका आणि जिल्हा टाकून द्या। त्यानंतर विषयामध्ये मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळण्याबाबत आता लाभार्थ्यांचं पूर्ण नाव, राहणार, तालुका आणि जिल्हा हे टाकून घ्या। महोदयामध्ये सांगण्यात आलेलं आहे, वरील विषयास अनुसरून विनंती की मोदी आवास घरकुल योजना अंतर्गत घरकुल मंजुरीसाठी पात्र आहे। मी महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असून माझे कुटुंबातील सदस्यांच्या नावे महाराष्ट्र राज्यात कुठेही पक्के घर नाही। माझे नावे असल्यास खुल्या जागेचा कच्चे घरांचा ग्रामपंचायत मी व क्रमांक नगर भूमापन क्रमांक सर्वे गट क्रमांक नमुना नंबर 8 चा असेल तर ते नंबर टाका, सर्वेचा नंबर असेल तर ते टाका, जे काही नंबर असेल तो ते या ठिकाणी टाकून द्यायचा आहे आणि पुढे जी माहिती भरायची आहे ती सुद्धा समजून घ्या। मित्रांनो, आता त्यानंतर माझ्या मालकीचे जे काही घरे आहेत जे चौरस फूट आहे किती आहे ते त्या जमिनीचे तुम्हाला चौरस फुटामध्ये इथं नोंद करायचं आहे। त्यानंतर एवढ्या क्षेत्रफळाची जागा आहे, माझी जात जी जात आहे तुमची जात या ठिकाणी टाकायची आहे। आता त्यानंतर पुढे जी माहिती आहे ती सुद्धा समजून घ्या, घरकुल बांधकाम करायच्या जागेचे 4 इंच बाय 6 इंच साईजचा लाभार्थी उभा राहून रंगीत फोटो या ठिकाणी तुम्हाला
लावून द्यायचंय। बघा ही जी जागा सोडण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला रंगीत फोटो या ठिकाणी तुम्हाला लावून द्यायचा आहे। आणि लावल्याच्या नंतर आता यामध्येच तुमचा जो फोटो आहे उभा राहिलेला, ही जागा आहे, उभा राहिलेला फोटो या ठिकाणी टाकून द्या। अशा पद्धतीने तुम्हाला फोटो इथं चिटकून द्यायचा आहे आणि आपला विश्वासू म्हणून या पूर्ण नाव आणि सही करून द्यायची आहे। आता मित्रांनो पुढे समजून घ्या, पूर्ण नाव वगैरे टाकून द्या। आता लाभार्थी प्रतिज्ञापत्र, आता प्रतिज्ञापत्र हा जो आहे 100 रुपयाच्या बाउंड वरती तुम्हाला इथं टाइप करून घ्यायचं आहे। आता यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, मी सत्य प्रतिज्ञापूर्वक प्रतिज्ञापत्र करतो की माझं नाव, राहणार, तालुका, जिल्हा, जो आता इथं सातारा जिल्हा ज्या ज्या ठिकाणी दिसतंय त्या त्या ठिकाणी तुम्हाला चिठ्ठी लावून किंवा इरेजर करून तुमचा जिल्हा तिथे टाकून घेऊ शकाल। आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, माझे नाव मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजुरी करिता ग्रामसेवक निवड शिफारस केलेली आहे। माझी जात ही असून मी इतर मागास प्रवर्गातील आहे। घरकुल बांधकामासाठी माझे मालकीची जागा असून त्याची मिळकत गट क्रमांक जो आहे तो टाकायचा आहे, चौरस फूट जे आहे ते टाकायचं आहे। मित्रांनो तुम्ही वाचू शकाल, यामध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, वाचण्याची शक्यतो गरज नाही आहे। आता त्यानंतर जी जी माहिती भरायची आहे ती माहिती मी या ठिकाणी सांगत आहे आणि याचा तर PDF मी तुम्हाला देणारच आहे, परंतु पुढचा जो ग्रामसेवकचा शिफारस पत्र आहे तो समजून घेणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर गट विकास अधिकाऱ्याचा सुद्धा एक अर्ज आहे, तो सुद्धा समजून घ्या। मित्रांनो आता ग्रामसेवक शिफारस पत्र जो आहे या ठिकाणी पूर्ण लिहून घ्या आणि ग्रामसेवक शिफारस पत्र म्हणून तुम्हाला कशा पद्धतीने देतो हे थोडक्यात समजून घ्या। आता मित्रांनो लाभार्थ्यांचं नाव, राहणार, तालुका टाकायचा आहे। त्यानंतर रहिवासी असून मोदी आवास घरकुल योजना अंतर्गत घरकुल मिळण्यासाठी सादर केलेल्या सर्व कागदपत्राची मी स्वतः छाननी केली आहे, तसेच प्रत्यक्ष स्थळ भेट देऊन पडताळणी केली आहे। त्यांनी दिलेली माहिती व वरील प्रतिज्ञापत्रानुसार खरी असल्याची माझी खात्री झालेली आहे, तरी उपरोक्त लाभार्थी मोदी आवास घरकुल योजना या योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यास शिफारस आहे। मित्रांनो आता हा जो पूर्ण डाटा आहे कोण भरणार आहे, ग्रामसेवकची ही जबाबदारी आहे आणि ग्रामसेवक ही पूर्ण माहिती सविस्तररित्या भरून देणार आहे। म्हणजे या संदर्भातील पूर्ण माहिती कोण भरून देणार आहे, ग्रामसेवक। म्हणजे ही तुम्ही भरू शकाल, नाहीतर सोडून दिले तर बी चालेल, ग्रामसेवक भरून घेईल। आता त्यानंतर इथं समजून घ्या, हे पूर्ण टिक मार्क तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। मोदी आवास घरकुल योजना लाभार्थी प्रस्ताव छाननी पडताळणी प्रपत्र तालुकास्तरीय क्षेत्रीय अधिकारी होय किंवा नाही मध्ये टाकून द्या। आता बघा लाभार्थ्यांचं नाव श्रीमती वाडी तंडा, आता त्यानंतर ग्रामसेवक यांचे घरकुल मागणी पत्र आहे का, होय किंवा नाही टाका। त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या जाती दाखल्यानुसार प्रत्यक्ष जात दाखला क्रमांक जो नमूद केलेला आहे का, असेल तर इथं त्या जातीचा दाखल्यांचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर PM आवास जो प्रधानमंत्री आवास योजना आहे प्रतीक्षा यादीमध्ये नाव असलेले ID क्रमांक तुम्हाला 9 अंकी टाकायचा आहे। रिजेक्ट झाला असेल तर त्याचा 9 अंकी आकडी जो नंबर आहे तो टाकून द्यायचा आहे। लाभार्थी निवडबाबत ग्रामसभेचा ठराव इतिवृत्त प्रष्टीची छायाप्रत प्रस्तावासोबत आहे का नाही, ग्रामसेवकचा सही शिक्का आहे का, होय किंवा नाही टाका। घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा जी महिला आहेत यांची तुम्हाला इथं होय किंवा नाही याचा प्रतिज्ञापत्र तुम्हाला जोडायचं आहे, नसेल तर काही गरज नाही। त्यानंतर लाभार्थी कुटुंबात कोणता सदस्य 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र छायाप्रत प्रस्तावासोबत देण्यात दिलेला आहे का, असेल तर होय किंवा नाही करू शकाल। आता पुढे माहिती सुद्धा महत्त्वपूर्ण आहे, समजून घ्या। लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्यातील किमान 15 वर्षाचा आहे किंवा नाही, होय किंवा नाही करू शकाल। तहसीलदार यांनी दिलेल्या ₹1,20,000चा जो दाखला आहे उत्पन्नाचा तो तुम्हाला इथं होय किंवा नाही आणि इथं असेल तर त्याचा पूर्ण इथं क्रमांक तुम्ही टाकू शकाल। त्यानंतर 12वा पॉइंट आहे, घरकुलचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांचा फोटोसह अर्ज आहे का। वरती तुम्ही अर्ज कशा पद्धतीने चिटकवायचा या संदर्भात मी माहिती दिलेली आहे आणि ती तुम्ही आता समजून सुद्धा घेतली आहे। होय किंवा नाही तुम्ही वरती फोटो चिटकवलेला आहे या अर्जावरती म्हणजे होय कराल। त्यानंतर लाभार्थी प्रतिज्ञापत्र ग्रामसेवकचा शिफारस पत्र वरती दोन्ही अर्ज आपण प्रतिज्ञापत्र लाभार्थी आणि शिफारस पत्र दोन्ही बी वरती आपण पाहिलेले आहेत। डायरेक्ट तुम्ही होय इथं करू शकाल, कारण की तुम्ही आता वरती प्रतिज्ञापत्र तुम्ही समजून घेतला, ग्रामसेवकचा बी आणि लाभार्थी प्रतिज्ञापत्र बी। आता त्यानंतर पुढे जी माहिती देण्यात आली आहे ती समजून घ्या। लाभार्थी कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीची घरकुल बांधकामासाठी योग्य अशी किमान 25 चौरस मीटर जागा आहे का, होय किंवा नाही। त्यानंतर जागा उतारा सामायिक जागा असल्यास
उर्वरित मालकाचे संमतीपत्र या संदर्भात सुद्धा मी वरती माहिती दिलेली आहे, होय किंवा नाही टाका. त्यानंतर स्वतः जागा नसल्यास लाभार्थी कोणत्या मार्गाने जागा उपलब्ध करणार आहे त्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आता तुमच्या वडिलापार्जित जमीन आहे, त्या जागेवरती तुम्हाला बांधायचं आहे, तर त्या वडिलाकडून थोडक्यात तुम्ही जमीन घेणार आहे. माझ्या वडिलांची जमीन आहे, त्या जमिनीमध्ये मी घर बांधणार आहे, त्या जागेमध्ये मी घर करणार आहे, अशी माहिती या ठिकाणी तुम्ही उल्लेख करू शकाल. त्यानंतर मनरेगा जॉब कार्डचा जो प्रत आहे तुमच्याकडे असेल तर होय किंवा नाही करा. बँक पासबुक तुम्ही जोडलाय, होय. आधार कार्ड तुम्ही जोडणार आहात, होय. शिधापत्रिक तुमच्याकडे आहे, होय. नैसर्गिक आपत्तीमध्ये घराचे नुकसान झाले असल्यास तपशील, तर तुमचं झालेलं नाहीये असेल तर होय करा. त्यानंतर प्रस्तावाची छाननी व प्रत्यक्ष छाननी स्थळ जो पडताळणीचा केलेल्याचा दिनांक आहे, म्हणजे आता इथं बघा, तुम्ही हा अर्ज केल्यानंतर तुमच्याकडे एखादा व्यक्ती कोण येतो, इथं एकतर ग्रामसेवक येईल किंवा पंचायत समितीचे अधिकारी येतील. ते पंचायत समितीचे अधिकारी तुमची स्थळ पडताळणी करतील आणि त्यानंतर त्या दिवशीचा दिनांक तुम्हाला टाकायचा आहे. आता तुम्ही टाकणार गेल तर जमेल, ते ग्रामसेवक किंवा इतर अधिकारी टाकून देतील. आता बघा, वरील प्रमाणे प्रस्ताव छाननी व प्रत्यक्ष स्थळी पडताळणी केली असता सदर लाभार्थी मोदी आवास घरकुल योजनेमध्ये घरकुल मंजूर होण्यास पात्र आहे. आता गट विकास अधिकारी यांचा शिफारस पत्र जो आहे मंजुरीसाठीचा, हे समजून घ्या. लाभार्थ्यांचं नाव वगैरे सर्व इथं टाकून घेऊ शकाल तुम्ही. मित्रांनो, शेवटचा पॉइंट या ठिकाणी आहे गट विकास अधिकारी यांचे घरकुल मंजुरीचे शिफारस पत्र. आता हे जे काम आहे तुमचं नाही आहे, या ठिकाणी गट विकास अधिकारी तुम्हाला यामध्ये काही माहिती भरायची नाही आहे. पंचायत समितीचे काम आहे. गट विकास अधिकारी समिती वगैरे सर्व टाकेल आणि या ठिकाणी सही स्टाम्प गट विकास अधिकारी देईल. म्हणजे तुमचं अर्ज मंजुरीसाठी या ठिकाणी प्रस्ताव पाठवला जाईल आणि काही दिवसाच्या नंतर तुमचा जो अर्ज आहे तो मंजूर होईल. मित्रांनो, अशा पद्धतीनं पूर्ण अर्ज सविस्तररित्या भरल्यानंतर तुमचा हा अर्ज रिजेक्ट होणार नाही आणि मोदी आवास घरकुल योजनेमध्ये 100% तुम्हाला इथं लाभ दिला जाणार आहे. आता यासाठी तुम्हाला मोदी आवास योजनेमध्ये घरकुलसाठी किती रुपयांचा मंजुरी आहे मित्रांनो, मिळू शकते, परंतु सध्या त्या संदर्भात माहिती देण्यात आली नाही. 1,30,000 रुपयांचा बजेट सध्या घरकुलसाठी आहे. त्यामध्ये तुम्हाला नक्की लाभ मिळू शकेल. जेव्हा वाढून मिळेल तेव्हा वाढून मिळेल. सध्या तर एवढी निधी आहे. आणि आता अनेक लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला असेल, सर सविस्तर माहिती आम्ही समजून घेतली, परंतु हा अर्ज आम्हाला कुठे मिळेल? व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कामाची माहिती या वेबसाईटची लिंक दिलेली आहे किंवा गुगलमध्ये कामाची माहिती.com या नावाने सर्च करा. सर्च केल्यानंतर ती ऑफिशियल वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती तुम्हाला हा अर्ज मिळणार आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करेन. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही घेऊ शकाल. टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा दिलेली आहे. आणि सविस्तर माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर कामाची माहिती.com या नावाने सर्च करा गुगलमध्ये, तुम्हाला लगेच मिळून जाईल. कामाची माहिती ध्यानात ठेवा. आणि त्यानंतर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक दिलेली आहे. पूर्ण अर्ज आपण सविस्तररित्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे. मित्रांनो, खरंच जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला अपडेट मिळेल. धन्यवाद.